आज आपण घरातच असलेल्या साहित्यापासून अगदी स्पॉन्जी असा मस्त पटकन होणारा केक तयार करणार आहोत। नमस्कार, मी सुजाता पाटील रेसिपीज या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते। आज मी अगदी साधा सोपा कोणीही सहज बनवू शकेल इतका सोपा केकची रेसिपी घेऊन आलेली आहे। हा केक अगदी स्पॉन्जी होतो आणि खूप कमी साहित्यात म्हणजे आपण 4च वस्तूंमध्ये हा केक बनवणार आहोत। तर चला मग रेसिपी बघूया। इथे मी अर्धी वाटी साखर घेतली, त्यामध्ये 1 वाटी अगदी गरम म्हणजे उकळतं दूध घालायचे आणि लगेचच व्यवस्थित ही साखर या दुधामध्ये विरघळवून घ्यायची। त्यानंतर यामध्ये 1 वाटी रवा, ज्यापासून आपण उपमा शिरा बनवतो, घरातलाच हा रवा यामध्ये घालायचा आहे। अगदी बारीक असा हा रवा आहे। हा रवा या गरम दुधामध्ये घालायचा आहे आणि हा रवा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा दुधामध्ये। सुरुवातीला हे बॅटर थोडंसं पातळ वाटेल, पण नंतर हे रवा सगळं दूध ॲब्झॉर्ब करेल तेव्हा हे बॅटर अगदी परफेक्ट तयार होईल। आता आपण ह्या बॅटरवरती झाकण ठेवून 15 मिनिटासाठी बाजूला ठेवून देऊया। त्यानंतर इथे मी हा घरातलाच डबा घेतलेला आहे। कुकरचा डबा घेऊ शकतात किंवा केक टीन असेल तो सुद्धा तुम्ही घेऊ शकतात। याला आपण तेल लावून घेऊया। त्यानंतर यावरती मैदा डस्ट करून घ्यायचा आहे। सगळ्या बाजूने मैदा व्यवस्थित डस्ट करून हा डबा आपल्याला असा बाजूला ठेवून द्यायचा आहे। मैदा अगदी सगळ्या डब्याला व्यवस्थित लागला पाहिजे अशा पद्धतीने डस्ट करायचा आहे। आता इथे आपला हा डबा तयार आहे। आता गॅसवरती मी एक मोठी कढई ठेवली आहे प्रीहीट करण्यासाठी। त्यामध्ये असं स्टँड ठेवायचे। स्टँड नसेल त्याऐवजी तुम्ही जी आपली घरातली प्लेट असते ना, ती अशी उलटी ठेवून द्यायची आणि त्यावरती सुद्धा तुम्ही केक बेक करू शकतात। इथे मी स्टँडचाच वापर करत आहे। वरून असं झाकण ठेवून आणि प्रीहीट करायला ठेवून द्यायचं। आता इथे बॅटर बघा, 10 ते 15 मिनिटानंतर बॅटर अगदी परफेक्ट तयार आहे। आता इथे मी फ्लेवरसाठी विलायची पावडर घालत आहे। तुमच्याकडे जर इसेन्स असेल तर इसेन्स घाला, नसेल तर विलायची पावडरने पण अगदी छान असा फ्लेवर येतो। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर यामध्ये आपल्याला एक वस्तू घालायची, ती म्हणजे काय, इनो पावडर। इथे मी हे 10 रुपयाचं इनो पॅकेट आणलेलं आहे लेमन फ्लेवरचंच वापरायचं। त्यानंतर पूर्ण पॅकेट घातल्यावरती थोडंसं दूध घालायचे इनो ॲक्टिव्ह होण्यासाठी आणि व्यवस्थित मिक्स करायचे। तुम्ही बघू शकताय बॅटर अगदी छान तयार झाले, अगदी फुलून आलेलं आहे। फक्त ही प्रोसेस अगदी पटकन करायची, म्हणजे इनो घातल्यानंतर लगेचच मिक्स करून लगेचच आपण जो डबा तयार करून घेतला आहे, डस्ट करून घेतला आहे, त्यामध्ये हे बॅटर लगेच घालायचं आहे। इनो जोपर्यंत ॲक्टिव्ह आहे तोपर्यंत ही सगळी प्रोसेस करायची, म्हणजे आपला केक अगदी स्पॉन्जी होतो। लगेचच वरून ड्रायफ्रूट्स घालून घ्यायचे। तुम्हाला जे ड्रायफ्रूट्स घालायचे असतील किंवा कलरफुल चेरीज घालायचे असतील ते तुम्ही या ठिकाणी वापरू शकतात। अशा पद्धतीने ड्रायफ्रूट्स मी या ठिकाणी घालून घेत आहे आणि लगेचच आपल्याला हा केक बेक होण्यासाठी कढईमध्ये ठेवून घ्यायचा आहे। कढईमध्ये ठेवल्यानंतर हा केक आपल्याला जवळपास 25 ते 30 मिनिटं बेक करून घ्यायचा आहे। केक ठेवल्यानंतर यावरून झाकण ठेवून घ्यायचे, याच्यातली वाफ बाहेर निघणार नाही अशा पद्धतीने झाकण ठेवायचं आहे। 25 ते 30 मिनिटं आपल्याला व्यवस्थित बेक करून घ्यायचे। 25 ते 30 मिनिटानंतर इथे तुम्ही बघू शकताय केक अगदी छान। इथे मी टूथपिक घेत आहे। केकमध्ये अशा पद्धतीने रोवून बघायची आणि जर टूथपिकला काहीच लागलं नाही तर आपला केक बेक झालेला आहे। जर तुमचा केक आतमध्ये ओला असेल तर अजून 10 मिनिटं त्याला बेक करून घ्यायचे। आता इथे मी केक अगदी छानपणे गार करून घेतला। त्यानंतर इथे मी चाकूच्या मदतीने याच्या कडा सोडून घेत आहे, यामुळे केक अगदी सहज असा बाहेर येतो। आता इथे मी प्लेटवरती हे भांडं उलटं केलं आणि वरून टॅप केलं तर लगेचच हा केक बाहेर येतो। अगदी छान असा हा केक तयार झालेला आहे। हा रवा केक आहे। लहान मुलांसाठी खूप पौष्टिक असा हा रवा केक आपण घरच्या घरी बनवू शकतो, ते पण अगदी मोजक्या साहित्यामध्ये। इतका सोपा केक तर सहज कुणी बॅचलर्स सुद्धा बनवू शकतील, इतका हा सोपा केक आहे। हा केक अगदी स्पॉन्जी होतो आणि टेस्टीही तेवढाच होतो। आपल्याला खूप जास्त साहित्य लागत नाही। आपल्याला मुलांसाठी सहज पटकन होणारा हा केक तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि खूप जास्त स्पॉन्जी होतो म्हणून मुलांना सुद्धा खूप आवडणार आहे। तर ही रेसिपी तुम्हाला थोडीशी जरी आवडली तर इतरांसोबत नक्की शेअर करा आणि व्हिडिओला सुद्धा लाईक करा। चला तर मग भेटूया अशा नवीनच रेसिपीसोबत।